त्यावेळेस आपल्याकडे जर जीवनक्रम बघितला तरी 4 जीवनक्रमात होऊन जाते. त्याच्यामध्ये आता हे तर आपण बघतो हे बुंगेरे एक त्यातलं एक जीवनक्रम आहे. त्याच्यानंतर अंडी, आळी आणि कोश असे 4 जीवनक्रमांतून ही हुमणीचं जीवनक्रम पूर्ण होतो. तर त्यातली महत्वाची आणि जमिनीच्या वर असलेली जी अवस्था आहे ती म्हणजे ही पुंगेरी अवस्था आणि ही फक्त वळीवाचा पाऊस पडून गेल्याच्या नंतर म्हणजे जो 15 मे नंतर पाऊस पडतो तो किंवा काही भागामध्ये जर समजा वळीवाचा पाऊस झाला नाही नुसतं ढगाळ वातावरण जरी झालं तरी त्यावेळेस नंतर आपल्याकडे हे सुन्नीचे असे बोंगेरे जमिनीतून बाहेर येतात आणि त्याच्यानंतर मग काय होतं की ते परत 10 ते 15 दिवसानंतर जमिनीतून वर आल्याच्या नंतर 10-15 दिवसांनी परत ते मादी बोंगेरा जो आहे तिथं ते जाऊन जवळच्या शेतामध्ये जाऊन पडते आणि त्याच्यानंतर 50 ते 60 अंडे एक मादी बोंगेरा आपल्याला त्या शेतामध्ये तो टाकून देते. 5 फूट बाय 3 फुटाचं एक डोका तयार करायचा. त्याच्यामध्ये हे ताडपत्री असो किंवा प्लास्टिकचा कागद असो हा टाकायचा आणि साधारणपणे अर्धा फुटाचं पाणी भरायचं आणि त्याच्यावर 45 सेंटीमीटर 1 फूट ते 1.5 फुटाच्या वर हे असा लाईट ट्रॅप लावायचा. बरोबर. हा लाईट ट्रॅप लावल्यामुळे काय होतं की रात्रीच्याला अंधार पडल्याच्या नंतर हे बोंगेरे जमिनीच्या बाहेर निघतात. वळीवाचा पाऊस पडून गेल्याचं आणि बोंगेरे ज्या वेळेस बाहेर निघते जर असा लाईट ट्रॅप लावलेला असला काय होतं की त्याच्याकडे लाईट आकर्षित होते आणि झालेले बोंगेरे आकर्षित तिथं आपण प्रॅक्टिकली पाहत असतात की ह्याच्यामध्ये बोंगेरे सगळे खाली पडलेले दिसतात. रात्रीच्याला ह्याच्यात येतेत आणि हे बोंगेरे खाली पडतेत आणि हे पडल्याच्या नंतर मग काय होतं की ते बोंगेरे पडले की हे डायरेक्टली मरते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलेही रासायनिक कीटकनाशक टाकण्याची गरज नाही आणि टाकू बी नाही. कारण की काय होतं हे जे पाणी असं तुम्ही टाकलेत पक्षी कावळे बगडे हे सुद्धा पाणी पितात किंवा जर आपले बाहेर साईडला जनावर असले तर ते सुद्धा पाणी हे नुसतं लाईट लावून केलं ते बोंगेरे ह्या पाण्यात जर पडले तर ते डायरेक्टली ह्याच्यामध्ये मरते आणि त्याच्यामुळं आपल्या शेतात जी हुजूचा प्रादुर्भाव होणार आहे हे आपल्याला थांबवतो. शेतात लाईट बसली तर त्याने चार्जिंगचा बल्ब जरी लावला तरी आपल्याला तो चालतो. हा बल्ब आपल्याला साधारणपणे लाईट गेल्यापासून म्हणजे वेळ मावळल्यापासून 4 तास जरी चालू तरी सफिशियंट आहे. 10-10:30 पर्यंतच हे बोंगेरे ऍक्टिव्ह असतात आणि त्या पिरियड मध्ये जर येऊन गेली तर आपल्याला ह्याचं व्यवस्थित करता येतं आणि आपल्याला पिकांचं संरक्षण